चला तर तुम्ही ह्या एक्सरसाइज डेली प्रॅक्टिस करा आणि डेली प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही ह्या एक्सरसाइज 2 टाईम पण करू शकता. कारण सध्या हिवाळा आहे, थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे. थंडीमध्ये तुम्ही ह्या एक्सरसाइज डेली करू शकता. कारण शरीर आपल्या ह्या अशा हार्ड एक्सरसाइज आता ऑब्झर्व करून घेऊ शकतं. कारण आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढवायची असेल तर ह्या एक्सरसाइज तुम्ही केलं पाहिजे. डेलीच्या डेली कॅलरीज बर्न केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या घरी ह्या एक्सरसाइज करत असताना म्युझिकचा वापर करू शकता. कोणतंही म्युझिक लावून तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता. मी स्टेप बाय स्टेप वॉर्मअपपासून सुरुवात करत आहे म्युझिकमध्ये. त्यानंतर तुमचे हँड फॅट, बेली फॅट, थाईज फॅट, सर्वच फॅटचा मी विचार करून एक्सरसाइज दिलेले आहेत. तुम्ही प्रॉपर फॉलो करायचं आहे आणि प्रत्येकाच्या काउंटिंग 10-20 घ्यायचं आहे. येस, आता आपण म्हणजे पूर्ण ट्विस्टिंग केलेलं आहे हातांच्या मनगटांना वगैरे. त्यानंतर आता शोल्डर रोटेट करत आहोत. शोल्डर रोटेट पणची काउंटिंग तुम्ही 10-15 घेऊ शकता. बट एकाच ठिकाणी स्थिर नाही करायचं. आता आज सतत वॉकिंग जॉगिंग करत असताना प्रत्येक स्टेप्स तुम्ही फॉलो करायचे आहे. येस, प्रत्येक स्टेप्स फॉलो करायचे आणि प्रॉपर करायचं आहे. 10-20 काउंटिंग घ्यायचं आहे. आता ओपन क्लोज जंपिंग घ्यायचं आहे. ज्यांना कमरेचे पेन जास्त आहे त्यांनी ह्या जंपिंग घेऊ नका, एकदम स्लोली पद्धतीत घ्या. यस, साईड बाय साईड घ्यायचं आहे आणि फास्ट 10 काउंटिंग, 10 ते 15 काउंटिंगच्या वरती तुम्ही जाऊ नका. परत आपण एक्सरसाइज चेंज करत आहोत यामध्ये पण. चला, परत ब्रिदिंग नॉर्मल झाली पाहिजे आपली. ब्रिदिंग नॉर्मल झाली की परत पुढच्या स्टेप्स घेऊ आपण. उजव्या हाताने डाव्या पंजाला स्पर्श करायचा आहे. यस, फुल स्ट्रेचिंग आणि काउंटिंग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. यानंतर सेम अपोजिट. यस, डाव्या हाताने उजव्या पंजाला स्पर्श करायचं आहे. काउंटिंग 10, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. यामध्ये ब्रिदिंग घेणं कंपल्सरी आहे. कारण ब्रिदिंग नॉर्मल झाल्याशिवाय तुम्ही दुसरी एक्सरसाइज करायचं नाही आहे कुणी पण. ओपन क्लोज जंपिंग रिपीट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. परत वॉकिंग जॉगिंग, परत अल्टरनेट चेंज. टच करा दोन्ही पंजांना, एकदा डाव्या हाताने एकदा उजव्या हाताने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. रिलॅक्स. परत वॉकिंग ठेवामध्ये दोन्ही पायांमध्ये हात टच करायचा आहे. परत जंपिंग घ्यायचं आहे. दोन्ही पायांना ओपन क्लोज करायचं आहे. वरती दोन्ही हात टाळी वाजवायची आहे किंवा टाळी नको असेल तर नो प्रॉब्लेम, फक्त स्पर्श करून तुम्ही जंपिंग घेऊ शकता. 10 ते 15 जंपिंग घ्यायचं आहे यामध्ये पण. ज्यांना बॅक पेन आहे, नईचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी साधे एक्सरसाइज फॉलो करायचं आहे. परत वॉकिंग जॉगिंग. दोन्ही हात वरती, उजवा पाय एकदा उचला, डावा पाय एकदा उचला. प्रॉपर घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. ब्रीदिंग कंपल्सरी ठेवा, घ्या. प्रत्येक एक्सरसाइजमध्ये 10-10 सेकंडचा ब्रेक घ्यायचा. परत फ्रंटला हँड अप अँड डाऊन जंपिंग सोबत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. रिलॅक्स. यानंतर परत वॉकिंग जॉगिंग. आता क्रॉस पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. रिलॅक्स. स्लोली करा, सावकाश करा मॅडम. दोन्ही हात लॉक करा समोर, साईड बाय साईड. रिलॅक्स.
क्रॉसमध्ये स्पर्श करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. रिलॅक्स. आता यानंतर हातावर फोकस करू आपण. हँड फॅट कमी करण्याचा प्रयत्न करू. 1 पायाच्या मुवमेंट साईड, 2 3 4 5 6 7 8 9 10. तोच हात अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हँड चेंज, सेम अपोजिट. पायाची स्टेप तशीच ठेवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तोच हात अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. यानंतर दोन्ही हात एक साथ थोडंसं जंपिंग करत करा. नॉर्मल स्टुडंटनी ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी एकदम स्लोली सावकाश करा. याने कॅलरीज बर्न होतात. प्रॉपर घेण्याचा प्रयत्न करा. टेन ते 20 काउंटिंग झाले पाहिजे. आता सेम अपोजिट पण घ्या. यामध्ये लगेच ब्रिदिंग नॉर्मल झाल्यानंतर तुमचं तुम्ही घ्यायचं आहे. त्यानंतर आता दोन्ही हात वरती, पंजांवरती. पंजे पुश करायचे आहेत मॅटकडे. टाचा कंपल्सरी हिलवरती उचला. हातांच्या मुवमेंट करत करत करा ह्या स्टेप्स. 10 राऊंड झाले पाहिजे. यानंतर हिल टच करायचं आहे मॅटला. हिल वॉकिंग करायची आहे. टाचा टेकवून तुमचे प्रत्येक स्टेप्स घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला साईड बाय साईड पण घ्यायचं आहे. यस, साईड बाय साईड. परत त्याचीच अपोजिट बाजूनी पण वॉकिंग करायचं आहे तुम्हाला. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. यानंतर हिपचा भाग बाहेर साईडच्या बाजूने घ्यायचा आहे. थोडंसं आणखीन कॅलरीज बर्न करू आपण जंपिंगद्वारे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. त्यानंतर रिपीट स्लोली, सावकाश. दोन्ही हात गोल फिरवून घ्या क्लॉकवाईज. ज्यांना शोल्डर पेन आहे त्यांनी एकदम स्लोली घ्या. ज्यांना काही प्रॉब्लेम नाही, फॅट बर्न करायचे त्यांनी फास्टमध्ये घ्या. सेम अपोजिट. आता थाईजला फोकस करूया आपण. एक एक पायाला गोल फोल्ड करून गोल फिरवून घ्या. म्युझिकच्या ह्याच्यामध्ये अल्टरनेट चेंज घ्या. यामध्ये एकदा डावा पाय, एकदा उजवा पाय. 10 ते 15 काउंटिंग झाले पाहिजे. यात आता सेम अपोजिट पण तुम्ही घेऊ शकता. सेम अपोजिट घ्या. 10 ते 20 काउंटिंग झाले पाहिजे. रिलॅक्स. श्वास भरून घ्या.
दोन्ही हात शोल्डरच्या बाजूनी ठेवा. हिपसाठी ज्यांना शीटचे इंचेस हिपचे इंचेस कमी करायचे त्यांनी हे प्रॉपर काउंटिंग घ्यायचे. काउंटिंग 20 तर कमीत कमी झाले पाहिजे. 20-30. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. आता यानंतर लोअर बेली फॅटसाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ब्रीदिंग घ्या. श्वास भरा. सेम अपोजिट. दोन्ही हात समोर फ्रंटला. 1 2 3. त्याच्यामध्येच क्रॉस तसाच पाय असू द्या. क्रॉसमध्ये नाभीचा सेंटरचा भाग कमी केला पाहिजे. ट्वेंटी 30 काउंटिंग झाले पाहिजे. प्रॉपर घ्या. तुमच्याकडे जर स्टॅमिना पण जास्त असेल तर आम्ही 11 सूर्यनमस्कार घेतलेले, तुम्ही 21 घेऊ शकता. नसेल तर तुम्ही संध्याकाळी फक्त सूर्यनमस्कार पण करू शकता. आता सेम अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. ब्रीदिंग घ्या. श्वास भरा. आता सेम अपोजिट. यामध्येच क्रॉस. रिलॅक्स झाल्यानंतर आपण लगेच परत तोच पाय क्रॉसमध्ये घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. काउंटिंग घ्या. यस. यानंतर अल्टरनेट चेंज बेली फॅटसाठी परत रिपीट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता थाईज फोकस करू. ओके. दोन्ही पायात अंतर घ्या. तिथल्या तिथं अप अँड डाऊन करायचं आहे. पंजे बाहेरच्या बाजूला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. होल्डिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. तिथल्या तिथं अप अँड डाऊन झाल्यानंतर रिलॅक्स. दोन्ही हात वरती. हा व्हिडिओ तुम्ही 2 टाइम फॉलो केला तरी चालेल. कमरेला ट्विस्टिंग घ्या. 5 सेकंड होल्ड ठेवा. हा व्हिडिओ आवडला नक्की तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. थोडंसं मॉर्निंगचं असल्यामुळे क्लिअरिटी नाही आहे.